काय करायला लागलात तुम्ही तिथं? काय तुम्हाला बाहेर काम होतं ना काहीतरी महत्वाचं? माझ्या पोटातले दुखायला लागले. कसं काय? आतापर्यंत तू उड्या मारत होतात का? ते लोटांगण घेतलं होतं ना, आता कसं काय पोटात दुखायचं? जरा झोप होतो मी. बरं बरं ठीक आहे झोप. बेडरूम इकडे आहे. तिथं कुठं झोपे? हॉलमध्ये कोण झोपलं होतं? अगं बेडरूम पण नाही झोपेत. का? उकडत आहे. हं? उकडत आहे. उकडत आहे? आणि तुम्ही तर बेडरूम मध्ये झोपतात की रोज? झोपतो जरा. ती आली तिथं कसं झोपता हो? तिला काय वाटत? जाय काय नाही होत. गोळी आणू का गोळी? अहो भाऊजी काय झालं तुम्हाला? काय नाही जरा पोटात दुखायला लागले. जायचं का हॉस्पिटलमध्ये मग? चला ना मी नेते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये. स्कूटी आहे ना? हाय. अगं दीदी ते खूप आजारी आहेत. अगं त्यांच्या कुठं नादी लागली तू? कसं त्यांच्या दुखत आहे? नाटक करते तू. उठ तू चल बेड. अगं चल त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. राहतंय त्यांचं मी. आयो आयो. जास्त नाटक करू नका. मला सगळं कळतंय हा. जास्त ओव्हर ऍक्टिंग करायची नाही. जनावराचा डॉक्टर बोलवेन आणि 2 खुबाडात 2 सुया घुसवेन. राहिलं ना गपचूप बसायचं नाही. व्हायचं घराच्या बाहेर. नाटक करू नका. तिथं लग्न होणार आहे. राहिलं. तिच्या नादी लागू नका बघा. तिला बेजार करू नका. येऊ नका आता तिकडं. इथून पुढे पाऊल बी ठेवायचं नाही तिकडं. मी स्वयंपाक करायला लागले. गपचूप इथंच बसा. कवा येणार पाहुणे तिला बघाय? येणार आहेत 1-2 दिवसांनी. कसं होतंय लग्न तेच बघतो मी. हे सकाळचं खाऊच वाटा ना बघा आता. हा ना मग काय करायचं? बाहेरूनच काहीतरी सांगू का त्यांना सांग ना आणायला? मग भाऊजीला. तुला काय खायचंय? चालेल काही पण. वडापाव सांगू हो, का? चालेल. बरं बरं मग सांग. वडापाव एक नवीन दुकान झाले तिथले वडापाव ठीक सांगते. आहे, लय सांग. भारी भेटते ते. हा हे वडापाव आणायचे होते. वडापाव आणा ना खायला आम्हाला. माझ्याकडे पैसे नक्की. अहो आणा की. भूक लागली. काहीतरी खाऊ वाटलंय बाहेरचं. एवढं मोठं किचन बांधलंय 12x15चं आहे. त्याच्यात किचनमध्ये गॅस आहे, भाज्या आहेत, भाजीपाला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, चटण्या आहेत. तुला रविवारीच बाजार भरून दिला आणि तुला कसं काय करता येणार का? काय खायची गरज आहे का? बाहेरचं चांगलं नसते. तेलकट तेल असतं लय बेकार लागायचं. अजिबात खाऊ नको. तू बी खाऊ नको. मला बी खायचं नाही आणि मी आणणार बी नाही. कधीच काही नसतं ह्यांच्याकडं. काय आणा म्हणलं की 100 उरकी त्यात. घे तिकडले कांदे बटाटे घे. काय करू झालं स्वयंपाक. नाही आणि ते पैसे नाही तर कुठं काय. थांब ये ठेव. मी माझ्या हिशोबाने त्यांना सांगते. अगं बाई नाही अगं, मी आणि सांगते तिथे. थांब 2 मिनिटं. आम्ही आत्ताच डोकं आपटून आले त्यांच्या पुढे म्हणते पैसे नाही तर असं तसं. 0 सेकंदातच मी बघ काय जादू करते ते. कर बाई माझे तेवढंच करायचं वाचन. बघ हा, तुझी ठीक. कर जादू काय चालत ती. आता ही जी काय जादू चालणार आहे काय माहिती. माणूस आहे सगळं जन्माचं भिकारी. ह्याचं मला माहिती. कवा आणाव ह्यांनी ही काय जादू चालविणार आहे ती. त्यांच्याकडे पैसे येणार आहेत आणि ते आणणार. कशाच्या आणि ते मी करते लागते तयारीला. ही हिच्या पायी हिच्या जादूमुळे मला बी उपाशी मारावं लागतं. काय म्हणता म्हणजे जिजू? काही ना हा का? मला दीदीला खूप भूक लागली हो. जाऊ दे. तिथं काय सांगते का मला भूक लागली? पण मला पण भूक लागली आहे ना. तुला भूक लागली? हा. सांग ना तुला काय आणायचं ती. आपल्याला छान असा स्पेशल वडापाव आणताय का? लगेच भेटतो नाही ते छान? हो. मग या घेऊन मग आपल्याला वडापाव. किती आणू? मला एकच ठीक आहे. इकडं खाऊन दे. इकडं मला दे की. हा ठीक आहे. वडापाव आणू का? हा लगेच पटकन या घेऊन. आता आलो. हा. वडापाव आणखीन काय आणायचंय? वडापाव आणि छान असे थंड काहीतरी आणा ना. लगेच आलो 5 मिनिटात. थम्सअप घेऊन या. हा. मोना कुठं गेली हो ही मोना? कुठं गेली हो? मोना गार व्हायला लागलं हे.
नाही इकडे बी नाही. कुठे गेली बाई? फोन करतो. फोन बी बंद आहे. मग मी म्हणलं तर वडापाव नाही आणले आणि तू म्हणलं की कसे जाऊन आणले ग पटकीनी. लईच माणूस आहे ना, पैसे नाहीत म्हणले माझ्याकडे आणि खुशाल वडापाव घेऊन आले ते. काय अक्कल हाय, किती किती चालू इथं पळत म्हण 2 मिनिटात आलेत म्हणून 5 मिनिटाचा रस्ता येईन. थांब मी आणते त्यांच्याकडून वडापाव. तू इथंच बसलं पण. कसली मोना कुठली मोना? मी 5 वर्ष झालं लग्नाला, एवढे दिवस झालं खायला आणा म्हणलं. मगा बी म्हणलं पैसे नाहीत माझ्याकडे. कुठून आले हो तुमच्या 2 मिनिटात पैसे? कुठून आले तुमच्याकडे पैसे? ते माझ्या जुन्या पॅन्टीचे. तुम्हाला अक्कल आहे का जरा? मी एवढं सांगितलं खायला, कधी स्वयंपाकाचा कटाळा आला तर कधी काय आणत नाहीत. वडापाव थम्सअप घेऊन आलात ती म्हणली क्या? काय मिळेल? आता तुझी बहीण आहे ना ती? माझी बहीण आहे, मग तुम्ही कशाला पुढं करता तिच्या? मी सांगितलं तर तुमचं आणायचं काम आहे ना. मी सांगितलं तर का नाही आणलं तुम्ही? पैसे नव्हते ग. आणि आता कुठून आले 2च मिनिटात पैसे? अहो तिने सांगूस तर पळत गेलात तुम्ही. 5 मिनिटाच्या रस्त्याला 2 मिनिटात तुम्ही आलात. आता तुझीच बहीण आहे. माझी बहीण आहे तर मी करते ना पुढं. तुमची काय गरज आहे पुढं करायची तिच्या? तिनं म्हण नाही की बाबा मी गेले तर जिजी मला थम्सअप नाही, वडापाव नाही, काही नाही. माझी बदनामी होईल ना उद्या. 4 मग मी सांगितलं तर पैसे नव्हते. कुठून आले पैसे? कशाच्या ड्रावर मध्ये पैसे येतात? तिथे होते 50 रुपये. आम्ही सांगितले तेव्हा नाही का दिसले? अहो बाहेरूनच उदाळलात की घोडी उदाळल्यासारखं. भरती कुठे आहे? कोणती? मला तुम्हाला काय करायचंय? आता गार व्हायला लागले ते ना. मला सांगितलं होतं तिने. ती नाही खात, ती डाएट वर आहे. गेली ती वापस. तिथं काहीतरी कॉलेजचा पेपर होता, गेली. काय? हो, ती अर्ध्या दिवसासाठीच आली होती. तुम्ही जाऊन द्यायचा नाही, मागं पिच्चा करू तू उदळात आणि तिथवर, म्हणून तिने तुम्हाला ते कारण सांगितलं होतं. असं होऊ शकत नाही. तसंच झालंय. खरं झालं? खरं गेली काय? हो गेली. तुम्हाला काय एवढा सदमा बसायला लागलाय? मला काय म्हणजे मला विचारलं नाही काय नाही म्हणून म्हणलं. गेली. माझ्या घरात येऊन राहिली, मला विचारता गेली म्हणून म्हणलं. गेली. घराला कलर चांगला मारलाय ना? काय करायला लागलात? म्हणजे बघतोय का कलर? हो लय दिवस झालं कलर मारलेला. बसा ना तिकडं.